नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण मेथीचे गोटे बनवणार आहोत. तर ते कसे बनवायचे, काय पद्धत आहे ती बघून घेऊ. त्याच्या आधी एक पेस्ट रेडी करायची. पेस्ट रेडी करण्यासाठी हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, कोथिंबीर आणि 1 चमचा जिरे घेतले, बारीक वाटून घ्यायचे. आणि खलबत्त्यामध्ये आपण थोडेसे अख्खे धणे घेतलेले आहेत, त्याला थोडंसं क्रश करायचं. पावडर नाही करायची, अख्खंच ठेवायचं, फक्त थोडंसं क्रश करून घ्यायचं. एका धण्याचे 2 तुकडे झाले पाहिजे, तसं म्हणजे गोटे खाताना असे तोंडाखाली आले आणि खूप छान लागतात. तर बघू शकता, असं आहे, झाल्यात छान असे. आता बेसन पीठ घ्यायचं आहे. 1 ते 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यातच आपण धनं करून ठेवलं होतं बारीक, ते टाकून घेऊ. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि जी हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतली होती आपण, ती सर्व टाकून घ्यायची. थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ती पाणी बेसनासाठी वापरूया. आणि मेथी घेतली 1 वाटी. फक्त पानं घ्यायची, त्याचे देंडं घ्यायची नाहीत. आणि मिक्सरचं भांडं धुवून त्याचं थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे. आता व्यवस्थित मिक्स करायचं. थोडीशी हिंगसुद्धा टाकलेली आहे. आता छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव झालं पाहिजे. तर पाणी टाकायची काही गरज नाही, असं पण बेसनाला जास्त पाणी लागत नाही. छान एकजीव करून घेऊ. छान एकजीव झालेलं आहे. त्याच्यात थोडासा सोडा टाकून घेऊ आणि त्याला एकदा व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं. तर 2 मिनटं असं मळून घ्यायचं छान व्यवस्थित. म्हणजे गोटे असे तेलात टाकले का नाही, छान हलके फुलके होतात. तर छान असं मळून झालेलं आहे. तर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया. तेल छान गरम करून घ्यायचं आहे, कडकडीत. तेल एकदा गरम झालं की गॅस कमी करायचा आणि मग आपण गोटे करायला घेऊया. आपल्या आवडीनुसार छोटे मोठे ज्या साईजचे करायचे त्या साईजचे करून घ्यायचे. खूपच छान लागतात. आणि थंडीमध्ये आता मेथीची भाजी छान अशी कवळी कवळी येते. तर कधी मेथीचे परोठे, कधी मेथीची भाजी, कधी मेथीच्या पुऱ्या, पकोडे असे करून तुम्ही खाऊ शकता. तर आपण एक एक करून टाकून घेऊ. थोडं लांब लांब टाकायचं, कारण छान असे फुगतात ते. तर जेवढे आपल्या तेलात बसतील तेवढेच टाकून घ्यायचे. नंतर बाकीची बॅच नंतर करायची. आता थोडंसं आधी खालच्या साईडला होऊ देऊ, नंतरच ते टर्न मारायचे. छान हिरवी चटणी करायची, त्याच्यासोबत पकोडे, चहा गरमागरम, आणि संध्याकाळचा आपला बेत रेडी झाला. आता आपण छान असे गोटे वरखाली करून घेऊया. खरपूस भाजून घ्यायची, लाल कलर. तर आता आपण स्लो गॅसमध्येच करतो आहे. जेव्हा गोटे बाहेर काढायचे आहेत तेव्हा थोडंसं गॅस फास्ट करायचं आणि मग भजी काढून घ्यायची. त्याच्यामुळे काय होतं, तर भजी कमी तेल वढतात. आणि स्लो गॅसमध्ये केलं ना तर जास्तच तेल शोषून घेतात आणि तेलकट होतात. म्हणून कधीही गॅस फास्ट ठेवायचा जेव्हा आपल्याला भजी बाहेर काढायची असतात त्या टायमाला. तर छान असे आपले गोटे रेडी झालेले आहेत, भजी म्हणा गोटं म्हणा. आता आपण त्याला एका डिशमध्ये काढून घेऊ. छान खरपूस भाजलेत आणि खूपच क्रंची झाले होते आणि खायला पण खूप छान चव झाली त्याची. तर छान आपण खरपूस तळून घेतलेले आहेत. आता एका डिशमध्ये काढून घ्यायचं. जास्त करपवायचे नाहीत. आणि त्याच तेलामध्ये दुसरे पण गोटे सोडून घेणार आहे आणि सेम पद्धतीने सर्व गोटे तळून घ्यायचे आहेत. तर आपल्या 1 वाटीमध्ये आपण 30 ते 40 गोटे रेडी झाले होते. तर 4 ते 5 जणांसाठी खूपच झाले. एका वाटीमध्ये एवढे होतात.
तर छान व्यवस्थित ही पण तळून घ्यायचेत. आता एका साईडने भाजल्यानंतरच आपण त्याला टर्न मारायचं आहे. लगेच कढईमध्ये चमचा टाकायचा नाही. तर छान असे तळून ही पण घ्यायचे. खरपूस भाजून घ्यायचे ह्याला पण सेम पद्धतीने. घरच्या घरी आपण पोट भरून मन मोकळेपणाने खाऊ शकतो. कारण बाहेरचं आणा त्यात काय आपल्याला काय बघायला भेटत नाही, काय नाही. कसला हात, कसलं तेल, उघडं होतं का झाकलेलं होतं. आपल्यासमोर घरी बनवायचं गरमागरम आणि खायचं. तर छान भाजून झालेले आहेत. आता आपण काढून घेऊ. आणि हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. भजी काढून घ्यायची आणि त्याच तेलामध्ये हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या. तर छान भजी, हिरवी मिरची, गरमागरम चहा, खूपच छान नाश्त्यासाठी रेडी झाली आपली डिश. तर एकदा नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि हो, तुम्ही व्हिडिओ बघता पण व्हिडिओला लाईक करत नाही. एक लाईक करायला काय होतं आहे, एक लाईक करून जात जावा. मिरच्या तळून घेऊया. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.